महामानवांना, ज्या महामानवांनी आपल्याला समविरुद्ध सातत्याने संघर्ष करण्याची प्रेरणा आपल्यामध्ये जागृत ठेवली आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये एका बाजूला तथागतांनी दाखवलेल्या, महामानवांनी दाखवलेल्या, 16व्या शतकातील सगळ्या संतांनी दाखवलेल्या आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाने दिलेल्या मार्गावर चालण्याची एक आपल्यामध्ये ऊर्जा जागृत ठेवली, त्या सगळ्या महामानवांच्या विचाराला माझं अभिवादन. पुढे बोलण्याआधी मला तुमच्या सगळ्यांची खूप मनपूर्वक माफी मागायची आहे 2 कारणांसाठी. आजच्या कार्यक्रमाला खरं म्हणजे बाळासाहेबांनी कबूल केलं होतं की आजच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. त्यांनी तारीखही दिली होती, पण काही अपरिहार्य कारणामुळे त्यांना बाहेरगावी जावं लागलं आणि त्याच्यामुळे आज ते उपस्थित राहू शकले नाहीत. बाळासाहेबांनी तारीख दिली होती, मी तारीख दिली नव्हती, माझा दुसरा प्रोग्राम होता आणि त्याच्यामुळे आत्ता मी केवळ बाळासाहेबांचं प्रतिनिधित्व करायला इथे आली आहे. तरी सुद्धा मला थोडीशी जाण्याची घाई आहे, म्हणून सभेचे सगळे संकेत सोडून मी आधी बोलतेय. पण माझी सगळ्यांना मनपूर्वक विनंती आहे की मी गेले तरी सुद्धा सभा चालू ठेवा, कारण आपल्यामध्ये शिस्त आहे ती महात्मा फुलेंनी दिलेल्या, सावित्रीबाईंनी फुलेंनी दिलेल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांची शिस्त आपल्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे कोणीही सभेमधनं गेलं काही कामामुळे तरी आपली सभा खंडित पडू नये ही माझी आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती आहे. आज सागर अल्लाटांचा पक्षप्रवेश आहे. खरं म्हणजे मला त्यांची सुद्धा व्यक्तिशः माफी मागायची होती, कारण मला असं वाटतं की जवळजवळ 11 महिन्यापूर्वी मागच्या फेब्रुवारीमध्येच ऋषिकेश नांगरे पाटील त्यांना प्रबुद्ध भारतच्या ऑफिसमध्ये घेऊन आले होते आणि तेव्हाच त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा झाली होती. बाळासाहेबांचा साधारणपणे एक असा नियम असतो की पक्षप्रवेश ते कधीच त्यांच्या उपस्थितीत किंवा माझ्या उपस्थितीत करत नाहीत. ते कायमच जिल्हाध्यक्ष किंवा शहराध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये पक्षप्रवेश केला जातो. पण सागर अल्लाट आपला हट्ट सोडायला तयार नव्हते. त्यांना बाळासाहेबांच्या हस्ते पक्षप्रवेश करून हवा होता आणि त्यांच्या आग्रहापुढे शेवटी बाळासाहेबांनी वेळ दिला की मी निश्चितपणे त्याच्यासाठी वेळ देतो. पण बाळासाहेबांच्या वतीने मी इथे तुमच्या सगळ्यांची, विशेषतः सागर भाऊ अल्लाट आणि त्यांच्या सगळ्या टीमची, ज्यांच्याबरोबर आज ते पक्षप्रवेश करतात त्या सगळ्यांची मी बाळासाहेबांच्या वतीने माफी मागते आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने त्या सगळ्यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश झालेला आहे हे जाहीर करते. आजच्या सभेसाठी उपस्थित असलेले आणि आजच्या सभेचे अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष बनवरबाई कुरेशी, तसंच आजच्या सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेते वसंतराजी साळवे, शहराच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिताताई, राज्य कार्यकारिणीचे युवक आघाडीचे सदस्य ऋषिकेश नांगरे पाटील आणि विशाल गवळी आणि तसंच युवक आघाडीचे अध्यक्ष पानगावे आणि पेरेंट बॉडी, महिला आघाडी, युवक आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन या सगळ्या आपल्या संस्थांचे आजच्या विचारमंचावरती असलेले सगळे पदाधिकारी, मराठा सम्यकचे अध्यक्ष इंगळे पण इथे आहेत. त्यामुळे मी फक्त अध्यक्षांची नावं घेते, बाकी त्यांची टीम त्यात आली असं आपण गृहीत धरूया. माझी एक नेहमी पंचायत होते, बोलायला उभं राहिलं ना की मी नावं विसरते आणि मग एखाद्याचं नाव विसरलं की नंतर जे रुसवे फुगवे होतात त्याच्यापेक्षा त्यांची सगळी टीम असं म्हणणं, ह्याच्यामध्ये मी स्वतःची थोडी सुटका करून घेत असते. मागच्या वेळेला जेव्हा सागर अल्लाट मला प्रबुद्ध भारतच्या ऑफिसमध्ये भेटायला आले होते तेव्हा सुद्धा त्यांच्या कामाबद्दल त्यांनी मला खूप माहिती दिली होती आणि एखाद्या माणसामध्ये प्रचंड जिद्द असली, वंचित समूहांच्या गरजांविषयीची त्यांना जाणीव असली, त्याच्याविषयीची एक कळवळा असला, त्यांच्यामध्ये करुणेची मूल्य असली की माणूस कितीही प्रतिकूल परिस्थितीत काय काय करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण सागरजी आहे. मला आत्ता इथे बोलत असताना मला नारायणजी अल्लाट मिळाले की सागरला आता तुमच्या पदरात घातलंय, त्याला सांभाळा. नारायणजी, तुम्ही आमच्या पदरामध्ये एक हिरा घातलाय आणि त्याची तुम्ही काळजी करू नका.
त्यांच्यासारखा कार्यकर्ता वंचित बहुजन आघाडीला मिळणं हा एका अर्थाने वंचित बहुजन आघाडीचा सन्मान आहे आणि त्यामुळे त्यांचं आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सगळ्या टीमचं आपल्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्यांच्या कडकडाट होऊ द्या. आज जिथे कार्यक्रम होतोय तिथे वंशू वस्ती आहे आणि वंशू कुटुंब हे सातत्याने पक्षाच्या बरोबर राहिलेलं आहे. अनेक वेळेला त्यांनी इथे येण्याचा आग्रह केला होता, पण काही ना काही कारणामुळे ते राहून गेलं आणि आजच्या सभेच्या निमित्ताने इथे येण्याचा योग आलाय आणि त्या सगळ्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता आपण एका राजकीय आव्हानात्मक परिस्थितीमध्ये सातत्याने जात आहोत आणि आता लोकसभेच्या निवडणुकीला जेमतेम 90 दिवस राहिलेले आहेत आणि अशा वेळेला एक राजकीय पक्ष म्हणून आणि राजकीय पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून किंवा एक पदाधिकारी म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी त्याच्यामध्ये खूप वाढतीये. आपण 2014 साली भाजप सत्तेत आल्यापासून एका बाजूला प्रचंड प्रसिद्धी, ब्रेन वॉशिंग करणारं सोशल मीडिया आणि मीडिया मॅनेजमेंटचं तंत्रज्ञान यांनी आपल्या समोर एक भारताचा चकचकीत देखावा उभा केला जातो आणि दुसरीकडे आपल्याला असं जाणवायला लागतं की गरीब अधिक गरीब होत आहेत, लोकांना खायला नाही आहे. म्हणजे मला आज खरं म्हणजे कौतुक सागरजींचं दुसऱ्या एका कारणाकरता करायचे की वंचितांची चूल कायम पेटती राहिली आणि वंचितांची चूल पेटती राहण्यासाठी म्हणून एका प्रातिनिधिक स्वरूपात आज त्यांनी चूल पेटवून जे कार्यक्रमाचा एक शुभारंभ केला त्याच्या त्या नवीन कल्पकतेबद्दलही त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. पण हे फक्त प्रातिनिधिक नाहीये, हे फक्त सिंबॉलिक नाहीये, कारण चूल हा काही फक्त स्वयंपाक रांधण्याचा भाग नाहीये, तर हा आपल्या आहाराच्या अधिकाराचा नको नको आपल्या अधिकाराचा पण मुद्दा आहे. चूल पेटलेली राहणं ह्याचा खरा अर्थ या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत आणि आता मूलभूत गरजा ह्या काही फक्त रोटी कपडा मकानपुरती मर्यादित राहिलेल्या नाही आहेत, तर सगळ्याच जगभर मूलभूत हक्कांच्या मध्ये आहार, कपडे, घर, शिक्षण, आरोग्याच्या दर्जेदार सुविधा, स्वतःचा आर्थिक विकास करण्यासाठी मिळालेलं तंत्रज्ञान, शिक्षण आणि पतपुरवठ्याची किंवा कर्जाची सोय, सामाजिक सुरक्षा, या सगळ्या गोष्टींचा भाग आता एका अर्थाने मूलभूत हक्कांच्या मध्ये घेतला जातो. रोटी कपडा मकानच्या पलीकडे जाऊन आज आपण जेव्हा चूल पेटती ठेवतो असं म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये लोकांना न्यूट्रिशस आहार मिळण्याबरोबरच त्या घरातल्या मुलांना हवं ते शिक्षण मिळणं, आजारपण येईल तेव्हा लोकांना हक्काचे उपचार मिळणं, या सगळ्या गोष्टी आज त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात. आपण 20-21 ही 2 वर्ष सगळ्यांनीच कोविड साथीच्या छायेखाली काढली. आपल्यापैकी एकही माणूस इथे असा नसेल की जवळचे आप्तेष्ट असतील, मित्रमंडळी असतील, घरातलं माणूस असेल, कोणी ना कोणीतरी कोविडमुळे दगावलं नाहीये अशी एकही व्यक्ती आजच्या सभेत किंवा कुठेही सापडणार नाही. त्यावेळेला खूप प्रकर्षाने सगळ्यांना जाणवलं की शासकीय आरोग्य सेवांची गरज ही भारतासाठी सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. कारण सगळ्यात जास्ती माणसं जगवण्याचं काम जर कोणी केलं असेल कोविडच्या काळामध्ये तर ते इथल्या शासकीय आरोग्य सेवेने केलेलं आहे, शासकीय रुग्णालयांनी केलेलं आहे. बाबासाहेबांनी संविधान लिहिण्याबरोबरच कायदे मंत्री म्हणून जे काही काम केलं किंवा एका अर्थाने अर्थकारणावरती त्यांनी जे भाष्य केलं त्याच्यामध्ये त्यांनी कल्याणकारी राज्याची एक रूपरेषा आखून दिलेली होती आणि त्या कल्याणकारी राज्याच्या रूपरेषेमध्ये शिक्षण आणि आरोग्य या 2 गोष्टींची जबाबदारी एका अर्थाने पूर्णपणे शासनावर टाकलेली होती की नागरिकांना चांगलं शिक्षण मिळणं, केवळ प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण नाही तर उच्च शिक्षण मिळणं आणि तसंच नागरिकांना चांगल्या दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणं याची जबाबदारी ही शासनाची आहे.
कुठल्याही प्रगत देशामध्ये, ज्या देशांमध्ये पूर्णपणे खाजगीकरण झालेलं आहे, असे देश सुद्धा हे मान्य करतात की आपल्याला जर देशाची खरंच आर्थिक परिस्थिती बदलायची असेल, आपल्याला पुढे जायचं असेल, तर ह्या देशाचा 6% निधी हा शिक्षणावरती खर्च झाला पाहिजे आणि या देशाचा 6% निधी हा आरोग्यावरती खर्च झाला पाहिजे. आज प्रत्यक्षामध्ये आपण आकडेवारी काढून पाहायला गेलं तर 2%, 3%पेक्षा कमी निधी हा शिक्षणावरती खर्च होतोय आणि जेमतेम 3.5% निधी हा आरोग्यावरती होतोय. ह्याचे परिणाम कोणाला भोगायला लागतात? श्रीमंतांना नाही भोगावे लागत. याचे परिणाम भोगावे लागतात ते वंचित समूहांना भोगावे लागतात. आणि म्हणूनच आपण आपल्या 2019 साली आपला जो निवडणुकीचा जाहीरनामा तयार केलेला होता, त्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये 2 महत्त्वाच्या घोषणा आपण केलेल्या होत्या की प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये अत्याधुनिक आरोग्य सेवा पूर्णपणे मोफत या शासकीय रुग्णालयामध्ये उपलब्ध केल्या जातील आणि तसंच KG ते PG शिक्षण हे प्रत्येक मुलासाठी मोफत असेल. मग तो कुठल्याही जाती धर्माचा, स्त्री असो किंवा पुरुष असो किंवा त्याचा उत्पन्न गट असो, ज्या ज्या मुलाला जे शिक्षण मिळण्याची इच्छा आहे आणि मुलांना म्हणजे याच्यात मुलांना आणि मुलींना जे शिक्षण मिळणं अपेक्षित आहे, आवडतंय, करण्याची